प्रामुख्याने आपण लक्ष केंद्रित करावं. आपल्याकडे अनेक महागडे मोबाईल आहेत, ते खूप छान आहेत आणि ते वाजतातही जोरदार, परंतु ते आत्ता कार्यक्रमात वाढणार नाहीत आणि बाजूच्या माणसाला कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही याकडे आपण लक्ष द्याल. आपले मोबाईल सायलेंट मोडवरती ठेवा. आरोग्यं धनसम्पदः शुभं कुरुत्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते दीपज्योतिर्नमोऽस्तुते शुभं कुरुत्वं कल्याणम्. अभिनेता, निर्माता आणि सासा समुद्रापलीकडे मराठी भाषा पोहोचवत असताना मराठीचं वैभव नेमकं काय आहे हे मुळशी पॅकेट पासून ते देऊळबंदच्या सगळ्या प्रवासामध्ये त्यांनी दाखवून दिलं. त्यांना आजचा या पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे. खरं तर मराठी माती, मराठी मुलूक, मराठी माणसं ही सारीच माणसं त्या महाराष्ट्राला तर त्यांनी समृद्ध केलंच केलं, परंतु अवघा विश्वाचं खऱ्या अर्थानं वैचारिक बांधणी जर कोणी केली असेल तर मराठी मुलखानं, मराठी मातीनं. आजही छत्रपती शिवरायांच्या युद्धनीतीचा, तर्कनीतीचा, राज्यनीतीचा आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरती जेव्हा उल्लेख होतो ना, तेव्हा प्रवीणजी या भारत भूमीमध्ये आपण जन्माला आलो याचा आपल्यापैकी प्रत्येकाला निश्चित सन्मान वाटतं. आणि म्हणूनच मला अरुणजी तरडे आपला विशेष या ठिकाणी अभिमान वाटतो की आपण ही संस्कृती मराठमोळेपण लोकमान्य. प्रवीण तरडे, निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते, देऊळबंदचे निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, पाणीपतकार, उत्तम वक्ते, संवादक आणि खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याकरता त्यांचं अनन्यसाधारण योगदान आहे. ते माननीय विश्वासराव पाटील यांना मी विनंती करतो की आपण माननीय अरुणजी प्रवीणजी तरडे यांना लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या नावाचा या ठिकाणी पुरस्कार प्रदान करा. लोकशाही अण्णाभाऊ साठे भूषण पुरस्कार आहे त्या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी महात्मा महात्मा फुलेंची पगडी उघडणं स्फूर्तिशील झालं. तशाच शेजाऱ्यावरती ती पगडी शोभून दिसते. जी पगडी महात्मा फुलेंना शोभून दिसत होती तो विचार, तो वारसा